नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नागपूरमधील सेमिनार हिल्स परिसरात असलेल्या मानव सेवा येथे एक थरारक आणि हृदयद्रावक घटना घडली। मिताली चतुर्वेदी यांच्या घरात ठेवलेल्या हेल्मेटमध्ये अचानक एक विषारी कोब्रा साप आढळून आला। दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास हेल्मेटमधून सापाचा आवाज येताच संपूर्ण कुटुंब घाबरून गेलं। कोब्रा असल्याचं लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि वसाहतीतील नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली। ह्या घटनेची माहिती नागपूरचे प्रसिद्ध वन्यजीवन बचावकर्ते आणि वन्यप्राणी व निसर्ग मदत संस्थेचे अध्यक्ष शुभम जियार यांना देण्यात आली। घटनास्थळी तत्काळ पोहोचताच आपल्या धैर्य आणि कौशल्याच्या जोरावर शुभम जियार यांनी हेल्मेटमध्ये लपलेल्या या अत्यंत विषारी नागाला सुरक्षित पकडले। विशेष म्हणजे हा कोब्रा न्यूरोटॉक्सिक विषाचा साप असून त्याच्या चाव्यामुळे अवघ्या 40 ते 45 मिनिटात माणसाचा मृत्यू होऊ शकतो। सापाला कुठलीही इजा न करता जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आलं। यावेळी शुभम जियार यांनी सांगितले की साप अनेकदा निवारा आणि अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत येतात। साप निसर्ग साखळीतील महत्त्वाचा घटक असून त्यांना मारू नये, त्यांच्या निसर्ग अधिवासात सुरक्षितपणे सोडले पाहिजे। विदर्भ सिटी न्यूज अमरावती।